कौशल बोर्डेला ठोकलेला कणित षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने मात्र पहिल्याच चेंडूवरती मात्र खाता खोलला या निकेश फलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती मात्र सीमारेषा पार टाकला आणि 6 धावांसाठी आला षटकार. सुंदर चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षण चेंडू थांबवण्यात यश येतोय आणि तशी मात्र एक धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 7च्या घरामध्ये. नक्कीच तसे वडगाव संघ उपस्थित झालाय. खूपच दूरवरून आलेला संघ असेल वडगाव संघ. त्यांचं मी आयोजकांच्या वतीने स्वागत करतो या स्पर्धेच्या ठिकाणी. अरुण काका स्मृती चषक 2025 पर्व तिसऱ्या मध्ये मात्र वडगाव संघाचं सहर्ष स्वागत असेल. तर धाव फलकावर धावा लागते मात्र 7 धावा. तशी मात्र चेंडू जातोय मिड विकेट दिशेने. क्षेत्ररक्षक धावणार परंतु चेंडू जिंकतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि येतोय मात्र 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या मात्र 4 ने वाढते. जाऊन पोहोचते ती मात्र 11च्या घरामध्ये. अजूनही मात्र P1चं षटक कसं खेळायचं ते महेंद्र रुटे आणि निकेश आपल्याला दाखवून देतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक चिक्की सिंगल घेतली आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र येतोय चौकार आणि या चौकारी सहाय्याने मात्र धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 11 धावा. इथेशी मात्र सुंदर चेंडू नक्कीच. इथेशी मात्र नाही जमला चेंडू आणि फलीचा मेल देऊन बसलाय सोपी झेल. फलंदाज होते बाद. गो टू पविलियन महेंद्र रुटे. नक्कीच पहिला हादरा बसलाय तो बीड संघाला महेंद्र रुटे याच्या स्वरूपात. नक्कीच धाव फलकावरती धावा लागत त्या मात्र एक गड्याच्या मोबदल्यात मात्र विचार करायला तर 11 धावा. अजूनही मात्र P1च्या षटकातील मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धाव फलकावरती धावा लागत त्या 11. आता मात्र महेंद्राची जागा भरून काढण्यासाठी जातोय फलंदाज तो जय धुळे. तर विचार करायला गेलो तर मित्रांनो पहिल्याच चेंडूवरती षटकार खाला होता गोलंदाज कौशल बोर्डे आणि दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार आला. परंतु चौथ्या चेंडूवरती मात्र या गोलंदाजाने कमबॅक केलं आणि पहिला मोठा हादरा बसला तो बीड संघाला निकेशच्या स्वरूपात. यादिवशी मात्र सुंदर स्लोअर एक सुंदर चेंडू टाकला होता परंतु क्षेत्ररक्षक छोटा आहे. क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू कॅरी करता आला नाहीये. जर का क्षेत्ररक्षक चांगला असता नक्कीच इथे झेल झाला असता आणि जय धुळेच्या पारीचा अंतर असं नक्कीच 2 धावींच्या मदतीने मात्र धाव फलकावरती धावा लागत्या मात्र 13 धावा. P1चं षटक नक्कीच सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. 2 मोठे फटके असेल एक चेंडूचा खेळ असेल. इथेशी मात्र सुंदर चेंडू आणि इथेशी मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 13 धावा. एक षटक समाप्ती पदावर येताना धाव फलकावरती धावा लागतात 13.
नक्कीच एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती धाव लागत त्या मात्र 13 धावा. आता मात्र उर्वरित मात्र 2 षटकांचा केलं बाकी असेल. प्रथम सत्र संपण्यासाठी गोलंदाजी मार्क जे गोलंदाज असेल तो मात्र कुणाल. नक्कीच फटका मात्र सजवला लॉंग ऑफच्या दिशेने मात्र फटका मात्र फसतोय. फलंदाज होतोय बाद. दुसरा आदरा बसतो निकेशाच्या स्वरूपात. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते कुणाल याची. या गोलंदाजाची आपल्याला आता मात्र धावफलकावर धावफलक थांबलंय. नक्कीच धावफलक जसं पाहिजे होतं तसं पहिल्या P1च्या षटकामध्ये आलंय. धावफलकावर धाव होते 13. दुसरं षटक प्रगती पथावर असताना मात्र कुणाल याने पहिल्याच चेंडूवरती निकेशाला तंबूचा रस्ता दाखवलाय. आता मात्र जातोय ते फलंदाज निकेशची जागा भरून काढण्यासाठी खंडू लोभी एक डावखुरा त्याचा विस्फोटक फलंदाज मानला जातो बीड संघाकडून. महेंद्र रुटेचा पारीचा अंत झाल्यानंतर लगेच निकेशच्या पारीचा सुद्धा अंत होतोय. आणि आता मात्र जातोय तर खंडू लोभी एक विस्फोटक फलंदाज डावखुऱ्या हाताचा म्हणून संबोधला जातो या फलंदाजाला. तर कशा प्रकारे फलंदाजी करणार खंडू लोभी आपल्या संघासाठी. 2 फलंदाज माघारी गेलेत परंतु अजूनही सुद्धा जय धुळे आणि खंडू लोभी मात्र मैदानात तैनात असेल. जर इथेशी मात्र सुंदर चेंडू. इथेशी मात्र यष्टिरक्षकाचा मागचा क्षेत्ररक्षक मात्र सुंदर झेल पकडतोय आणि खंडू लोभीच्या सुद्धा पारीचा होतोय अंत. बॅक टू बॅक बॅक असतो तिसरा आदरा बसतो या तो बीड संघाला. नक्कीच जर विचार करायला गेलो तर महेंद्र रुटे आणि नितेश मस्त फलंदाजी करत होते आपल्या संघासाठी. परंतु जर विचार करायला गेलो तर आता मात्र तिसरा आदरा बसलाय तो बीड संघाला. नक्कीच फलंदाज जातोय तो जितू खंडोईची जागा भरून काढण्यासाठी जाणारा फलंदाज. आता मात्र विकेट हॅट्रिकची संधी असेल या गोलंदाज कुणाल याला. जर विचार करायला तर धाव फलकावरती धाव मात्र पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या परंतु 2 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत. 2 चेंडूंवरती दोन्ही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला निकेश आणि खंडू याला. आता मात्र जातोय जितू एक विस्फोटक फलंदाज सुद्धा म्हणून गणना आहे बीड संघाकडून या फलंदाजाची. हा तशी मात्र विकेट हॅट्रिक पाहायला भेटते आपल्याला. ही शृंखलेतील मात्र दुसरी विकेट हॅट्रिक होते एक्सेल संघाची कुणाल याची. तर विचार करा मित्रांनो सुंदर गोलंदाजी. पहिला गोलंदाज मात्र खर्चिक ठरला होता. 13 धावा दिला त्या P1च्या षटकामध्ये परंतु त्या धावांवर मात्र रोख लावला या गोलंदाज कुणाल याने. नक्कीच आता मात्र 3 चेंडू असतील या षटकातील. कशा प्रकारे फलंदाज जातोय तो शिवम बीड संघाकडून. आता मात्र अडचणीत सापडतोय बीड संघ कारण का ते फलंदाज होते ते माघारी परतले आहेत. विचार करायला तो महेंद्र रुटे निकेश आता मात्र आलाय तो जितू त्याच्या आधी गेलेला फलंदाज बाद झाला तो खंडू. असे एक मोठे फलंदाज मात्र बाद झालेत बीड संघाचे. नक्कीच 2 धावांच्या मदतीने मात्र धाव फलकावरती धावा लागत त्या मात्र 15 धावा
आता मात्र कुठेतरी यश येतो या फलंदाजाला शिवम याला 2 धावा घेण्यात यश येतोय. धाव फलक मात्र थांबलं होतं, अटकून राहिलं होतं धाव फलक. ते धाव फलक मात्र हलतं केलंय. धाव फलकाला मात्र थोडासा धक्का दिलाय. आता मात्र सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक कौशल मात्र जाणार. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार आणि येतोय मात्र 4 धाव्यांसाठी तो चौकार. आणि या चौकाराच्या साईड मात्र संघ धावसंख्या मात्र 4 ने वाढतोय. जाऊन पोहोचते मात्र 19च्या घरामध्ये. धाव फलकावरती लगाम लावला होता, ते धाव फलक मात्र हलवलं या फलंदाज शिवम याने. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूंवरती 3 गडी बाद केलं त्या गोलंदाज कुणाल याने. 4थ्या चेंडूवरती मात्र दुहेरी धाव आणि 5व्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. अशा प्रकारे धाव फलकावरती धावा लागल्या ते मात्र 19 धावा. अजून किती धावा कुठून काढणार आहे शेवटच्या चेंडूवरती हा फलंदाज. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं आपल्याला फटकेबाजी पाहायला भेटते या फलंदाजाच्या माध्यमातून. इथंशी मात्र उंचवाद मारण्याच्या बेतात, परंतु पंचांचा षटक संपण्याचा इशारा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या मात्र 2 षटक समाप्तीनंतर 4 गाड्यांच्या मोबदल्यात मात्र धावा होतात त्या 19. चला वावलुली संघ आणि वडगाव संघ आपण उपस्थित झालेला, तर आपण यायचं नाणेफेक करून घ्यायचे त्वरित. आता मात्र विचार करायला गेला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती धावा लागते 19 धावा. अजूनही मात्र 1 षटक बाकी असेल प्रथम सत्र संपण्यासाठी. स्लॉगवरचं षटक. आता मात्र हाणामारीचं षटक मात्र बंटी गोलंदाज मार्गावरती सज्ज. अजूनही जो फलंदाजाची अपेक्षा आहे बीड संघाला, तो फलंदाज अजूनही मात्र मैदानात तग धरून आहे. किती धावा काढणार आहे स्लॉगवरच्या षटकामध्ये बंटी या गोलंदाजावरती. इथे मात्र सुंदर मिकडची चेंडू क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडूने उलकावून देतोय आणि तशी मात्र 2 धावा मात्र सहजपणे पूर्ण होतात. आणि तशी मात्र 2 धावेच्या मदतीने मात्र धाव फलक घालताय जाऊन पोहोचते मात्र 21च्या घरामध्ये. आता मात्र मोठे फटके मारावे लागतील या षटकामध्ये फलंदाज जय धुळे याला. आता मात्र 1 धावेच्या मदतीने मात्र संघ धावसंख्या मात्र 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 22च्या घरामध्ये. जर विचार करायला गेलो तर अजूनही मात्र या 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धाव फलक तर मात्र मोठं करायचं असेल तर 4 चेंडूंवरती मात्र 2 मोठे फटके मारावे लागतील. येतोशी मात्र सुंदर टोळ्या चेंडू जातोय मात्र फाईन लेगच्या दिशेने. चेंडू होतोय फरार आणि येतोय मात्र 4 धाव्यांसाठी तो चौकार. तो विचार करतो मात्र 4 धावेच्या मदतीने मात्र संघ धावसंख्या मात्र 4 ने वाढते जाऊन पोहोचते मात्र 26च्या घरामध्ये. अजूनही मात्र षटकातील काही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल उर्वरित. जर विचार करायला तर नक्कीच धाव फलकावरती धावा लागते मात्र 26 धावा. नक्कीच विचार करायला तर शिव माणिकगड वडगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे, तर वावलुली संघाचा कर्णधार आपण यायचा आणि नाणेफेक करून घ्यायचे. नक्कीच दूरवरून आलेला संघ असेल शिव माणिकगड वडगाव संघ, तर त्यांच्या समवेत असेल वावलुली संघ. नक्कीच यायचे आणि नाणेफेक करून घ्यायचे. धाव फलकावरती धावा लागत त्या मात्र
27 धावा. अजूनही मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. एक मोठा फटका मारणं गरजेचं आहे जय धुले याला आणि तोच मोठा फटका येतोय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय A1 क्वालिटीचा बिग 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 ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने मात्र संघाची धावसंख्या मात्र 6 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 33 चक्रामध्ये. अजूनही मात्र या स्लॉगवरच्या षटकातील मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. धाव फलकावरती धावा लागतात 33 धावा. चला वडगाव संघ या कर्णधार आणि वावलेले संघ. नक्कीच वडगाव संघ इथे नाणेफेक जिंकलेली आहे. ऐतिहासिक मात्र फलंदाज होतोय बाद आणि धाव फलकावरती धाव लागते मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 33 धावा. नक्कीच वडगाव संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम डिसिजन मात्र पेंडिंग आहे. येणारे चेंडू असतील ते 18 आणि विजयासाठी गरज असतील ती मात्र 34 धाव संख्येची. कुठे गेलतो आज? येणारे 18 चेंडू विजयासाठी गरज असेल 34 धाव संख्येची. प्रत्येक षटकामध्ये एक षटकामध्ये 12 धावा तर 2 षटकांमध्ये 11 धावा कुठून काढाव्या लागतील या फलंदाजांना. ती ताकद मात्र त्या फलंदाजांमध्ये आहे. संगम आणि दुसरीकडे असेल कौशल. सलामीला जाणारी जोडी एक्सेल संघाकडून. नक्कीच येणारे 18 चेंडू विजयासाठी गरज असेल 34 धाव संख्येची. सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते. कौशल बोराडे आणि संगम एक्स्ट्रा संघाकडून ही सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल तर बीड संघाकडून जय. तर पुढील होणारा सामना असेल तो वडगाव विपक्ष वावलुले. तर वडगाव संघाने प्रथम नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर नक्कीच आज सामना संपल्यानंतर आपल्या निर्णय त्वरित अंमलबजावणी करायची वडगाव संघ. तर येणाऱ्या 18 चेंडू विजयासाठी गरज असेल ती मात्र 34 धाव संख्येची. नक्कीच अरुण काका स्मृती चषक 2025 पर्व तिसरे रंगतो या
अरुण काका क्रीडा नगरीवरती. आणि या स्पर्धेचे सौजन्य लावलेत आपल्याला विद्या एंटरप्राइजेस आणि एके रिअल इस्टेट एजन्सी. विद्या एंटरप्राइजेसचे सर्व असलेला ऋषिकेश शेठ गायकवाड, तसेच एके रिअल इस्टेट एजन्सीच्या असलेला निवृत्तीदादा ढाकोला, अविनाशदादा केलटकर आणि स्वप्नीलदादा कोतेकर असे आपल्याला सौजन्य लाभले त्या स्पर्धेसाठी. नक्कीच खूप खूप धन्यवाद असेल त्यांचा. सुंदर चेंडू होती तशी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि तशी मात्र पहिला हादरा बसलाय तो एक्सेल संघाला कौशल बोराडे याच्या स्वरूपात. एक मोठा हादरा बसलाय, मोठा मासा गलाला लागलाय तो एक्सेल संघाचा. कौशल बोराडे बीड संघाच्या खात्यात एक मोठा गडी आलाय. पहिलाच हादरा बसतोय तो एक्सेल संघाला कौशल याच्या स्वरूपात आणि सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. कारण का पहिला जे सामना झाला होता तिथे मात्र पिवनचं षटक हाताला होतं ते महेंद्र रुटेने, परंतु आता मात्र काहीतरी चेंज करताना दिसतोय आणि तिथे मात्र त्याच मात्र चेंज केला, त्याच मात्र त्याचं फल भेटतंय. ते बीड संघाच्या गोलंदाज जय ह्याला आता मात्र चेंडू असतील 5. पिवनच्या षटकाचा किती धावा काढणार, फलंदाज जातो तो बंटी एक्सेल संघाकडून. जर विचार करायला तर 18 चेंडू 34 धावसंख्येची गरज असेल आणि आता मात्र गरज असेल ती मात्र 17 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल ती. इथे मात्र उंच टोला चेंडू, परंतु उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाज होतोय मिड विकेटच्या दिशेने बाद. दुसरा हादरा बसला तो बंटी याच्या स्वरूपात. एक्सेल संघाला नक्कीच पहिला हादरा बसला तो कौशल गुरव, दुसरा हादरा बसलाय तो मात्र बंटी याच्या स्वरूपात. दोन मोठे हादरे बसले तर नक्कीच थोडा अडचणीत सापडेल संघ एक्सेल संघ. दोन चेंडूंवरती मात्र 2 गडी बाद करण्यात यश आलंय ते बीड संघाच्या गोलंदाज जय धुले याला. आता मात्र संगम बोराड्याला मात्र थांबून राहायला लागेल मैदानावरती जर सामना जिंकायचा असेल तर. पण फटका मात्र चांगला होता, परंतु चेंडू आणि फलीचा ताळमेळ जमला नाहीये आणि तशी मात्र फलंदाज होतोय बाद. बंटी याच्या पारीचा होतोय अंत. दुसरा हादरा बसलाय तो बंटी याच्या स्वरूपात. आता मात्र जातोय तो कुणाल. नक्की तो थोडा अडचणीत सापडलेला हा संघ एक्सेल संघ, कारण का कौशल बोराडे याच्यावर का मोठा फलंदाज तंबूच्या दिशेने गेलाय, त्याच्या पाठोपाठ मात्र हजेरी लावून आलाय तो कुणाल असेल तो मात्र बंटी. आता मात्र गरज 16 चेंडू 34 धावसंख्येची. इथे मात्र सुंदर चेंडू. आता मात्र जातोय चेंडू मात्र एस्टर्सच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. पिवनचं षटक आणि एक सुंदर पाहायला भेटतंय जय धुळे याच्या माध्यमातून. अजूनही मात्र खाता खोलण्यात यश येत नाहीये फलंदाज एक्सेल संघाच्या दोन्ही फलंदाजांना. इथे मात्र सुंदर टोला चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र ते धावणार, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत मात्र एक धाव मात्र सहजपणे पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाचा श्री गणेश होतोय. धाव फलकावरती धावा लागल्या मात्र एक धाव. अजूनही मात्र उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. किती धावा कुठून काढणार या पिवनच्या षटकामध्ये संगम बोराडे एक्सेल संघाचा. हा एक तारणहार म्हणून असेल एक्सेल संघासाठी. पहिल्या चेंडूवरती मात्र गडी बाद झाला कौशल बोराडे, दुसऱ्या चेंडूवरती मात्र बंटी, तिसरा चेंडू गेला निर्धाव, चौथा चेंडूवरती मात्र एकेरी धाव घेण्यात यश आलं या फलंदाजांना कुणाल याला. आता मात्र सुंदर चेंडू जातोय फाईनच्या दिशेने, चेंडू गेलाय सीमा रेषा पार आणि येतोय मात्र 7 धाव्यांसाठी A1 क्वालिटीचा बिग 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 षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र संघाचा धावफलक 6ने वाढतंय, जाऊन पोहोचते ते मात्र 7च्या घरामध्ये. अजूनही उर्वरित चेंडू असेल एक. ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र संगम याच्या बॅटमधून आलेला आहे एक्सेल संघासाठी आणि धावफलकावरती धावला ते मात्र 7 धावा. अजूनही उर्वरित मात्र पिवनच्या षटकातील मात्र एक चेंडूचा खेळ बाकी असेल.
आता मात्र P1च्या षटकातील मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. किती धावा मात्र काढणार आहे शेवटच्या चेंडूवरती फलंदाज संगम. आता मात्र धाव फलकावरती धावा लागते मात्र 7 धावा. अजूनही मात्र एक चेंडू बाकी असेल P1च्या षटकातील. किती धावा येणार, सरासरी गाठणार का संगम या षटकामध्ये. इथेच मात्र सुंदर जातोय चेंडू. चेंडूने मात्र दिशा घेते, चेंडू होतोय फरार. आणि आता येतोय मात्र पॉइंटच्या दिशेने चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या मात्र 4 ने वाढते आणि जाऊन पोहोचते मात्र 11च्या घरात. जी सरासरी पाहिजे होती फलंदाजांना ती सरासरी मात्र गाठताना यश आलंय संगम याला. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज होती मात्र 23 धावसंख्येची. आता मात्र चेंडू असेल ते 12 आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 23 धावसंख्येची. गोलंदाजी मार्क करते गोलंदाज निकेश. कशा प्रकारे गोलंदाजी करणार, सामना जिंकायचा असेल तर सुंदर गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाज निकेश याला. मात्र सुंदर चेंडू, शतरक्षक चेंडू धावणार, परंतु शतरक्षकाने चेंडू मात्र थांबतोय आणि तशी मात्र 2 धावा घेण्यात मात्र यश येतोय. आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र धाव फलकावर धावा लागतात त्या मात्र 13 धावा. नक्कीच धाव फलक आलतं ठेवलंय दोन्ही फलंदाजाने, कुणाल आणि संगम. या फलंदाज जर विचार करायला तर धाव फलकावरती धावा लागते मात्र 13 धावा. अजूनही मात्र 21 धावसंख्येची गरज असेल. सुंदर फटका, परंतु फटका फसतोय आणि फलंदाज होते बाद. कुणाल याच्या पारीचं होतोय अंत. आणि आता मात्र तिसरा हादरा बसला तर एक संघाला कोणालाच्या स्वरूपात. आता मात्र चेंडू बाकी असतील ते 10 आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 21 धावसंख्येची. आता मात्र चेंडू झालेत ते मात्र 2 चेंडूंचा खेळ झालेला. दुसरे षटक प्रगती पथावर असताना मात्र इथेच मात्र उंचावणं मानतात. पंच आमच्याकडे वळतात, दोन्ही जमिनी समांतर करतात आणि या स्वेर चेंडूच्या मार्गाने मात्र संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 14च्या घरामध्ये. अजूनही आता चेंडू असेल बाकी 10 आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 20 धावसंख्येची. मात्र बोल्टॉस पद्धतीने चेंडू फलंदाजाला मात्र चेंडू मात्र सुंदर चेंडू होता परंतु टोलवता आला नाहीये. येथेच मात्र एक धाव घेण्यात यश येते आणि एका धावेच्या मदतीने मात्र धाव फलकावरती धावा लागते मात्र 15 धावा. नक्कीच सुंदर चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये धावणार, पॉइंटच्या दिशेने गेला चेंडू. इथेच मात्र आउटफील्ड खराब असल्या कारणामुळे चेंडू मात्र स्लो होतोय आणि मात्र जिथेशी चौकार असतात तिथेच मात्र 2च धावा घेण्यात यश येतोय. आता मात्र चेंडू असतील बाकी मात्र 2 आणि गरज असेल ती मात्र 8 चेंडू बाकी असतील आणि गरज असेल 17 धावसंख्येची. या षटकातील मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 8 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल.
किती धावा मात्र या दोन चेंडूवरती येणार आणि इथं मात्र उंचावर मारण्याच्या बेतात पंचांकडे दाद मागतात. पंच मात्र तटस्थ निर्धाव चेंडूचे सांगता चेंडू मात्र खेळपट्टीवर पडून यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन वेसावतोय आणि इथेशी मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाले. जर विचार करायला तर मित्रांनो धावफलकावरती धाव लागते 17. 7 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 17 म्हणजे कोणाला तरी खतरा बसणार, गोलंदाज की फलंदाज. क्रिकेटचा नेल्सन आकडा म्हणजे 17. कोणाला खतरा बसणार, फलंदाज की गोलंदाज याला जर विचार करायला गेलो तर 7 चेंडू आणि 17 धावसंख्येची अजूनही सुद्धा गरज आहे. सुंदर फटका क्षेत्रक्षक तैनात आणि तशी मात्र एक झेल सोडलाय. आता मात्र झेल कोणाचा सोडलाय तर झेल सोडलाय एक संगम बोराडे धडाकेबाज फलंदाजाचा. आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती धावा लागते. मात्र 18 धावा विजयासाठी गरज असते. मात्र 6 चेंडू आणि 16 धाव संख्येची जी विकेट पाहिजे ती बीड संघाला तिथं मात्र झेल जमिनी दान केलाय. नक्कीच मित्रांनो म्हणतो आपण विचार करायला गेलो तर क्रिकेटचं समीकरण आहे, पकडोगे कॅच तर जितोगे मॅच आणि सोडोगे कॅच तर होगा सत्यानाश. आता मात्र सत्यानाश कोणाचा होणार, कारण का या जो फलंदाज आहे त्याचा झेल सोडलाय आपण आणि तो सुद्धा अपेक्षा नव्हती क्षेत्ररक्षकाकडून. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता जय धुले, त्याच्याकडून अपेक्षा नव्हती, परंतु त्याच क्षेत्ररक्षकाने मात्र झेल सोडलाय आणि संघम याला एक जीवदान दिलाय. तोच जीवदान मात्र आता जिवारी लागेल का बीड संघाच्या, बघूया आपण. येणारे 6 चेंडू सांगून जातील. 6 चेंडू आणि 16 धाव संख्येची गरज. नक्कीच मित्रांनो जर विचार करायला तर झेल घेणं मात्र गरजेचं आहे. आपण जर विचार केला तर मग नक्कीच 1999चा जो वर्ल्ड कप होता, स्टीव्ह वॉचा सोडलेला हर्षल गिफ्टने झेल सोडला होता, परंतु तो हर्षल गिफ्टने झेल सोडला तिथपासून मात्र साऊथ आफ्रिका मात्र वर्ल्ड कपचं स्वप्न बघतोय. अजूनही मात्र ते स्वप्न वर्ल्ड कपचं पूर्ण होत नाहीये साऊथ आफ्रिकेचं, कारण का तो झेल सोडला घेतला असता हर्षल गिफ्टने. एक सोपा झेल होता पॉईंटच्या दिशेला, परंतु झेल सोडला आणि साऊथ आफ्रिकेने या संघाने मात्र तो वर्ल्ड कपचा सामना सोडला. नक्कीच जे झेल सोडलं होतं त्याच्यावर मात्र एक जिवारी हल्ला पोहोचवलाय तो संगम याने. आता मात्र चेंडू असतील ते 10, 5 आणि विजयासाठी गरज असेल ती 10 धाव संख्येची. जर झेल घेतला असता तर नक्कीच सामना एकतर्फी झाला असता, परंतु झेल सोडलाय जय धुले याने. तोच झेल मात्र आता जिवारी लागणार की काय याची मात्र चिंता वाटते ती बीड संघाला. आता मात्र पंच आमच्याकडे होतात. दोन्ही हात जमिनी समांतर करतात आणि स्वेर चेंडूच्या मागे मात्र संघ धावसंख्या मात्र 1 वाढते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 25च्या घरामध्ये. आता चेंडू असतील ते बाकी 5 आणि विजयासाठी गरज असेल ती 9 धावसंख्येची. पाच चेंडू आणि 9 धावा. त्याची मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, परंतु फलंदाजाला मात्र चेंडू मात्र समजत नाहीये. आता मात्र येणारे 4 चेंडू, जसा चेंडू निर्धाव जाणार तसं दडपण येणार ते एकसर संघावरती आणि जसं चेंडू निर्धाव जातील तसं मात्र कमबॅक करत तो बीड संघ. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ते 9 धाव संख्येची. 4 चेंडू आणि 9 धावा. किती कोण सामना जिंकणार, सामना मात्र चुरशीचा रंगतोय. बीड विपक्ष एक्सल संघ सेकंड राऊंडचा पहिला सामना रंगतोय.
आता मात्र पुन्हा पंच आमच्याकडे बोलतात, दोन्ही आता जमिनी समांतर करतात आणि स्वीर चेंडूच्या मान मात्र धावफलक पुन्हा वाढते, जाऊन पोहोचतात ते 26च्या घरा. आता चेंडू असेल बाकी 4 आणि विजयासाठी गरज असेल ते 8 धावसंख्येचे. 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल. कोण सामना जिंकतोय बघूया. नक्कीच चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार आणि येतोय मात्र 6 धाव्यांसाठी तो षटकार. नक्कीच झेल पकडला असता तर सामना मात्र एकतर्फी झाला असता, परंतु सोपा झेल जमिनी दान केला या क्षेत्ररक्षक जय धुळे, तोच झेल मात्र जिवारी लागला बीड संघाच्या. आता मात्र चेंडू असेल ते 3 आणि विजयासाठी गरज असेल ती 2 धावसंख्येची. फटका शिव मात्र तिथे तैनात, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत इथेच मात्र जय मात्र चुकी करतोय. आता मात्र इथेच मात्र एक्सव संघ मात्र इथेशी विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे मात्र गोड गोड कौतुक असेल तर पुढे होणार सामना शिव माणिकगड क्रिकेट संघ वडगाव, त्याच्या समवेत रंगणार तो वावलुली संघ.